आयला या आपला वकील आहे का येतोय? तात्या ते बघा आपलं हर हर आलंच. चल चल चल. वकील साहेब, अहो, कधी केस यायची आपली बोर्डावर? हेल्पट मारून मारून फार जीव जायची वेळ आली बघा. अहो तात्या तुम्हाला काय कायद्याची अक्कल आहे का? वकील तुम्ही का मी आहे? अहो साहेब, वकील तुम्हीच हायसा, पण 10 वर्ष झाली. आज होईल उद्या होईल निकाल लागल. भाऊ दांड काय करतोय? सगळी जमीन तो खातोय. कधी लागायचा आमचा निकाल? लगेच लाव का निकाल तुमचा? आणि फी कोण देणार? तुमचा वर गेला आज जा का बाप? अहो साहेब, असं कसं? लाखभर रुपये फी दिली, हात उष्ण करून आता याचं उष्ण त्याचं उष्ण करून अजून केस सुद्धा बोर्डा उभी राहिली नाही. काय करायचं हो आम्ही? लाखभर रुपये फी दिली म्हणजे उपकार नाही केला आमच्यावर. बस झाली तुमची बडबड, आता नका डोकं खाऊ. डोक्यात पण मुंग्या आल्यात. निघा आता बाहेर जाऊन बसा. बाकीचे बपक्ष करायत मला. तुमच्या संग टाइम घाला, मला एवढा दिवसभर वेळ नाही. आणि न संपटत ना ते कागद गोळा करा आणि दुसऱ्या वकील गाठा. समजलं ना? चल रे पोरा, येतो साहेब. या या. सकाळ सकाळ डोकं खायची सवय लागली या लोकांना. तात्या किंवा वकील चागाव दिसतो. कसं बी बोलते उघडीटवाणी. वरा चुकत्याची नाही. माझा भाऊ जर समजदार असता तर त्यानं कशाला ह्या वयात मला कोर्टाची पायरी चढायला लावली असती. शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात. भिंतीला जर भेग पडली तर भिंत पडती, आणि नात्यात प्रेमाला जर भेग पडली ना तर माणसामध्ये भिंत उभी राहते. समजतंय का?